नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे अनेक दिग्गजांचा पत्ता कट. मात्र केंद्रीय मंत्री आठवले, विनोद तावडे यांच्यासह दोन नव्या चेहऱ्यांना भाजपकडून राज्यसभेसाठी संधी. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 4 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इहुनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र इहुनाते आणि वडकुते यांची उमेदवारी म्हणजे धक्कातंत्र मानले जात आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी 25 नावांची यादी कोर कमिटीच्या बैठकीत निश्चित करण्यात आली होती. यात नवनीत राणा, हंसराज अहिर, अशोक नेते, रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे, धैर्यशील पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, भारती पवार, दिलीप कांबळे, अमर साबळे, कुणाल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर अशा अनेकांची नावे या यादीमध्ये होती. मात्र या सर्व नावांना मागे टाकत इहुनाते व वडकुते यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याने भाजपचे हे धक्कातंत्र मानले जात आहे. दरम्यान विनोद तावडे यांचे राज्यसभेसाठी नाव निश्चित झाल्याने त्यांच्यासाठी हे निष्ठेचे फळ मानले जात आहे. मागील काही निवडणुकींच्या वेळी सातत्याने विनोद तावडे यांचे नाव राज्यसभेसाठी आघाडीवर होते, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यांना अखेर भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम दूर झाला आहे. रामदास आठवले यांच्या मागे आंबेडकर विचारांची चळवळीची ताकद असल्याने त्यांना उमेदवारी दिल्याचं मानलं जात आहे. रामदास आठवले यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. पुढील बातमी आहे महापौर निकम यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी. 27 मार्च पर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याच्या केल्या सूचना. कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी आज बुधवारी महापौर रुपाराणी निकम यांनी केली. आगीनंतर सुरू असलेल्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी व नूतनीकरणाच्या कामाचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत आणि यामुळे रंगकर्मींना त्यांचं हक्काचं ठिकाण पुन्हा मिळेल. या पाहणीवेळी महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते. 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झाले होते. यानंतर ऐतिहासिक वारसा जपत केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभे करण्याचे काम सुरू करण्यात आलं होतं. या कामाची पाहणी करून महापौर निकम यांनी 27 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या आहेत. याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृह अंतर्गत सुरू असलेल्या काही कामांच्या बाबतीत आम्ही काम वेळेत पूर्ण करण्यासंबंधी रंगकर्मींची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील रंगकर्मी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम वेळेत पूर्ण करू, रंगकर्मींना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असंही महापौर निकम यांनी सांगितलं. यावेळी ते काय म्हणालात हे आपण पाहूयात. रंगकर्मींचा याच्याशी खूप चांगला जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते लोक स्वतःहून खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आनंद आहे या गोष्टीचा की त्या अनुषंगाने प्रशासन आणि महानगरपालिका सगळेच लोक चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करून चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं काम नक्कीच करतील. खरं तर तो दिवस रंगकर्मींसाठी आणि कोल्हापूर शहरासाठी सुद्धा एक उत्तम दिवस असणार आहे. त्यामुळे मी तर त्या अनुषंगाने एक ग्वाही देऊ इच्छिते की त्या दिवशी त्यांना आंदोलन करण्याची वेळच कशी येणार नाही याकडे मी लक्ष देईन. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृह अंतर्गत असलेल्या ग्रीन रूमचे काम, तसेच कला दालन, बाल्कनीच्या जिन्याचे काम, यासोबतच खासबाग स्टेज व तटबंदीचे काम, इकॉस्टिक पॅनल, कार्पेट व बैठक व्यवस्था, बाल्कनी, स्टेज, विद्युतीकरण, प्रसाधन गृह, अग्निशमन व्यवस्था, ग्रीन रूम आदी कामांची महापौर रुपाराणी निकम यांनी माहिती घेतली. पुढील बातमी आहे महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. 12,000 महिला अजूनही बेपत्ता. महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 2025 ला एकाच वर्षात राज्यातून 48,218 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. प्रशासनाने 36,581 महिलांचा शोध घेतल्याचा दावा केला असला तरी आजही 12,113 महिला आणि त्यापैकी 2,000 अल्पवयीन मुलींचा पत्ता लागलेला नाही. गृह विभागाने तपासाचे प्रमाण 10% वाढले असं सांगितलं असलं तरी हजारो भगिनी अजूनही कोणत्या नरकात आहेत याचे उत्तर मात्र अनुत्तरितच आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने पोलीस यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहे. बेपत्ता महिला शोधण्यासाठी 2.5 ते 3 वर्षाचा काळ लागत असल्याचे सांगणे हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोठे अपयश आहे ही जनभावना आहे. ज्या 36,000 महिला सापडल्या त्या कोणत्या परिस्थितीत होत्या आणि उरलेल्या 12,000 महिलांचे काय झाले यावर ठोस कृती करण्याऐवजी सरकार केवळ विशेष पथकं नेमण्यात धन्यता मानते का असा प्रश्न महिलांसमोर ठाकला आहे. एप्स्टीन फाईल्समुळे जग हळहळत असताना महाराष्ट्रातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि भीतीदायक आहे. पुढील बातमी आहे आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क.
पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. 23 नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले. 80 नागरिक दुबईहून 6 मार्च रोजी पोहोचतील. इराण आणि इस्रायल, अमेरिका या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांनी घेतला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाने आखाती देशामध्ये अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही नागरिक ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती अशा ठिकाणी असतील तर त्या सगळ्या लोकांना सुरक्षित पद्धतीनं आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आणावं आणि त्याचबरोबर जिथं असतील तिथं सुद्धा त्यांची काळजी शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांच्याशी संपर्क करावा. यासाठी प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा स्वतंत्र सेल हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेल्पलाईनचा आणि स्वतंत्र सेलचा सुद्धा आपण आढावा घेतला. एकूण जिल्ह्यामध्ये जे काही एकूण बाहेर संपर्क आपल्याशी ज्यांचा झाला अशी एकूण 207 आमचे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक नोकरीनिमित्त, पर्यटनाच्या निमित्तानं बाहेरच्या देशामध्ये जिथे युद्धजन्य परिस्थिती आहे तिथं आहेत. परंतु त्यातले साधारणतः 23 आतापर्यंत परत आलेत. 80 नागरिक सुद्धा उद्याच्या 6 तारखेच्या फ्लाईटनं आपल्याकडे येतील आणि बाकीचे जे सगळे 39 लोक जे नोकरीच्या निमित्तानं आहेत ते सगळेजण सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. अतिशय सुरक्षित ते आहेत. एका बाजूला पालकांना माझी विनंती आहे, दुसऱ्या बाजूला बाहेरच्या देशात असणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या सेलला सुद्धा आपण संपर्क करा. जिथं जिथं आवश्यकता वाटेल तिथं संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्र शासन, राज्य शासनाची आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा आम्हा सर्वांची आहे. आम्ही सर्वजण त्या सगळ्यासाठी सज्ज आहोत. पुढील बातमी आहे हर्मुजच्या नाकेबंदीमुळे तेलाचा भडका. कच्च्या तेलाची $100कडे वाटचाल. भारताकडे फक्त 6 ते 8 आठवड्यांचा साठा. इराण इस्रायल युद्धामुळे हर्मुजच्या समुद्रधुनीत निर्माण झालेली नाकेबंदी जागतिक तेल बाजारासाठी ऐतिहासिक संकट ठरणार आहे. S&P ग्लोबलच्या अहवालानुसार कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या पार जाण्याची शक्यता असून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मात्र भारत सरकारने दिलासा दिला असून देशाकडे 6 ते 8 आठवड्यांचा पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे नागरी विमान वाहतूक आणि तेल मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हर्मुजच्या समुद्रधुनीतून दररोज सरासरी 60 टँकरऐवजी आता 5 टँकर जात आहेत, ज्यामुळे पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. इराणचे या जलमार्गावर नियंत्रण असल्याने भारताचे 50% तेल आयात धोक्यात आली आहे. भारताचा मुख्य LPG पुरवठादार कतार देखील याच मार्गाचा वापर करतो. परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने 24/7 नियंत्रण कक्ष स्थापन केला असून रशिया, पश्चिम आफ्रिका आणि अमेरिकेकडून तेल आयात करण्याचे पर्यायी मार्ग खुले ठेवले आहेत. सध्या भारताच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमध्ये सुमारे 100 दशलक्ष बॅरल तेल उपलब्ध आहे. वाढत्या दरामुळे परकीय गंगाजळीवर ताण येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.